सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी बोरण्यातून सुनीता लोहार बोलती। रात्रीच टीव्हीला न्यूज बघितली, गॅस सिलेंडर 53 रुपयांनी वाढले। तर हे काय चाललंय नेमकं सरकारचं? उज्ज्वला गॅस ही वाढवलाय आणि रेग्युलर जो सिलेंडर आहे तोही वाढवलाय। लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे देताय, मग ह्या बाजूने काढून घेताय का? उपयोग काय त्या पैसे तुमच्या देण्याचा? फक्त महिलांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमचे भाव आहोत, आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका, हे फक्त दाखवून देण्यासाठी हे चालू आहे का? एका बाजूने द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या दुपटीने काढून घ्यायचं। प्रत्येक ठिकाणी हे असंच चालू आहे, तर हे थांबलं पाहिजे। शिवाय आमच्या गावात गॅस सिलेंडरवाला येतो, पण तो वरतीच सिलेंडर देतो, घरी नेऊन देत नाही। मग त्या बऱ्याच घरी फक्त दोघं म्हातारीच आहेत, त्यांचा सिलेंडर कुणी खाली नेऊन द्यायचा, तो 50 रुपये घेतो। मग असं आहे का गॅस सिलेंडरचं की बाबा घरी नाही पोच करायचा? आमच्या गावात ही गाडी येते, आतमध्ये पण गाडी येते, त्यानं गाडी गावात न्यावी, तिथं लोकांना सिलेंडर द्यावा, लोकांना अडचणीत आणू नये, त्यांना घरात सिलेंडर नेऊन पोचवावा। आणि सरकारनं दखल घ्यावी की हे जी वाढ केलेली आहे ही सगळ्या महाराष्ट्रातल्याच महिलांचा आता ही अडचण आहे। सगळ्यांना कळते की आम्हाला लाडकी बहिणीला पैसे दिले, अकाउंटला पैसे जमा झाले, पण इकडून 50 रुपये 150 रुपये कशातनं तरी कापाकापी चालू आहे। तर हे थांबलं पाहिजे कुठंतरी। मग आम्ही सरकारच्या नेहमी बरोबरच असू। अजून असं आणि सरकार आता म्हणतंय की ज्याची स्लॅबची घर आहे, ज्याच्या घरी 4 व्हीलर आहे, ज्याच्या घरी ती मोठी कसली गाडी आहे, त्यांना देणार नाही। मग कुणाच्या घरी गाडी नाही असं घर कुठलं आहे? आता गाडी गरज झाली लोकांची, सेकंड हँड का होईना पण गाडी घेतायतच लोक। मग ह्या तुम्ही ज्यांना देताय त्या तुमच्या बहिणी, आणि आता ज्यांचं बंद केलंय, बऱ्याच बहिणींचं बंद केलंय, आम्हाला तर दिलंच नाही का, तर माझ्या नवऱ्याला पेन्शन आहे म्हणून मला नाही म्हणले, तुम्हाला मिळणारच नाही। आणि मग आता काहींचं बंद केले, मग ज्यांचं बंद केले सावत्र बहिणी झाल्या का सरकारच्या? मग आता परत 5 वर्षांनी सावत्र बहिणींनी काय करायचं? हा विचार करावा सरकारनं बरं का। माझं गाव बोरणे, सुशीला गणपत कदम। ह्यासनी मी गॅस पाठीमागं आणला, तर त्यावेळेस मी बोलले की आम्हाला यो गॅस बिघाडला, खाली नेला, परत वर आणा गेले, तर त्यासनी म्हटलं की यो बिघाडला, आम्ही काय करायचं परत 8 दिवस? तुम्ही आम्हाला गावात गॅस आणून द्या। तर ती लोक काय म्हणली तर की गावात गाडी बसत नाही, आता मालाच एवढ्या इटाचं ट्रक बसतेत आहे, परत शिमटीची पुतीची एवढं ट्रक बसतेत आहे, मग एवढं बसून सुद्धा एवढ्या मालाच्या गाड्या जातात आणि गॅसची गाडी काय गावात जाऊ शकत नाही का? मग ह्या आमचा सवाल कोण सोडवायचा? आम्ही जर असं दबावाखाली यांच्या राहिला तर। माझं सुंदराबाई यशवंत कदम, बोरणे। तर आम्हाला म्हणते तर झाडं पाणी घाला, झाडं जगवा, एक तर गॅस हे असं चालवलं ते आम्ही आता कसं काय करायचं? झाडं तर तोडायची नाही, गॅस तर महागाई चालली आहे, ह्याला आता आम्ही पर्याय काय करायचा? अडचण असली तर तिथं काय आमची दखल घेत नाहीत, आणि रस्त्यावरून खाली इकडं तिकडं न्यायचा म्हणलं तरी बी देत नाहीत। लाडक्या भावाला आमचं सांगणं असं आहे की काय तुम्ही हे चालवलं, हे कमी करायचं आहे का? भावबीज म्हणून त्यांनी अजूनपर्यंत म्हणलं सगळं गाजवलं, आणि आता आम्हाला असं काय कमी करीत नेलं? इकडं काढताय तिकडं काढताय, आम्ही काय केलं पाहिजे या भागात? लाडक्या भावाला आमची विनंती आहे, लाडक्या बहिणीची महागाई कमी करा। टॅन 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 जीकेम आटा चक्की, माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर, जीकेम आटा चक्की। टॅन 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 जीकेम आटा चक्की। आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन